हा मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज शुक्रवार, काल संध्याकाळी खेकडे पकडण्यासाठी नदीमध्ये काल डबे लावले होते. डब्यांमध्ये आतडी टाकून मागच्या व्हिडिओप्रमाणेच. मागचा व्हिडिओ बघत नसेल तर तो नक्की बघा. आणि काल खूप खेकडे मिळाले, ते तुम्हाला आता दाखवतो. तर सकाळी नदीतून मग डबा आणला काढून, आणि गेल्या वेळेपेक्षा ह्यावेळी खूप मिळाले. 35-40 खेकडे मिळालेत आणि ते सुद्धा बऱ्यापैकी मोठे होते. तर ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, काल संध्याकाळी हे डबे लावले होते आणि काकाने हे सकाळीच जाऊन 7 वाजता आणलेत. थोड्याशा ह्या डब्यातल्या किरव्या काढल्यात, टोपामध्ये बघू शकता 5-6 काढलेत. आणि आता ह्या डब्यातल्या होत आहेत माझ्या मते काढून. आणि हे बघा इकडे काढतायत. हा डब्यातल्या झाल्या मला वाटतं. एक आहे हे बघा. ह्या डब्यामध्ये आपल्याला 8-9 भेटलेत बऱ्यापैकी. मागच्याच गुरुवारी आपण नदीमध्ये डबा लावला होता. व्हिडिओ माझा बघितला असाल तर तुम्हाला लक्षात असेल तर बघा. मागच्याच गुरुवारी आपण लावला होता. आज 8 दिवस झालेत. आणि हा पुन्हा काल लावला डबा गुरुवारी संध्याकाळी. आता हा दुसरा डबा खोलायला घेतला आहे. एका डब्यामध्ये आपल्याला 9-10 भेटलेत. आता ह्या डब्यात बघूया किती आहेत ते. बघा आतमध्ये कसे आहेत ते बघू शकता. आता नदीतलं पाणीसुद्धा कमी झालं आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी दगडींजवळ हवं तसे डबे लावायला भेटत आहेत. आता ह्या डब्यातले काढत आहेत काका, बघूया. हा बघा एक आला. बघा केवढे केवढे मोठे आहेत. ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठे भेटतात, पण अजून थोडं नदीला पाणी आहे. पाऊस कारण अजूनपर्यंत चालूच होतं ना, त्याच्यामुळे. हे बघा तरी मोठे आहेत बऱ्यापैकी, बघू शकता. हे बघा कसे त्यांचे पाय अजून मोडले नाही, डेंगे फक्त मोडून टाकतोय आम्ही. हे एवढे भेटलेत, 10-12 आहेत हे. हा बघा कसे बाहेर येत आहेत डब्यातून आता. हे बघा 2-3 कसे बाहेर पडले ते बघा. याचा एक डेंगा मोठा आहे बघू शकता आणि एक छोटा आहे. पण बघा केवढा खेकडा मोठा आहे तो, बघू शकता. मला बाबा डेंगे मोडायला भीती वाटते. तुम्हालाही वाटते का ते कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यामुळे काका एकटेच खेकडे पकडतायत, डेंगे मोडून टोपात टाकतायत. डेंगे मोडल्यानंतर मी पकडतो, मग मला काही भीती नाही वाटत. हे बघा कसे पळतात. हे बघा छोटासा खेकडा मिळाला आहे आपल्याला. आतडी टाकली होती, बाजारातून आणली होती ती, मग काल टाकली. आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळे आज खायला आपल्याला मिळू शकतात. काल वार धरूनच नदीमध्ये लावले होते. हे बघा कसे बाहेर पडतात डब्यातून. हा टोपातून बाहेर आलेला आहे, ह्याचा डेंगा मोडलेलाच आहे आधीच. हे बघा मस्तपैकी किती खेकडे बघा कसे बघा डब्यातून बाहेर येत आहेत. अजून एका डब्यातले आपल्याला काढायचे आहेत. हे 2 डब्यातलेच एवढे भेटलेत. 20-25 झालेत, बघू शकता. आतडी पुरी खाल्ली नाही, थोडीशी आतडी उरली आहे, बघू शकता. पिशवीमध्ये बांधून टाकली होती, त्याच्यामुळे कसं त्यांना पटपट खायलाही होत नाही. आणि काही खेकडे बाहेर काढून ठेवतात, त्याच्यामुळे बाहेर पळवू सुद्धा शकतात. त्याच्यामुळे पिशवीत फक्त पिशवीला होल मारून ठेवायचा, म्हणजे आतमध्ये ते खात बसतात. पिशवी वगैरे फोडून थोडा वेळ लागतो खायला त्यांना. आता ह्या डब्यामध्ये अजून एक आहे मला वाटतं. पिशवीमध्ये एक अडकलं असं मला वाटतं. हे बघा एक अजून ह्या डब्यात आहे. अजून एक डबा आपल्याला बघायचा आहे. अजून एका डबा आपल्याला फोडलेला नाही तो अजून. ह्या 2 होते ह्या डब्यामध्ये, बघू शकता. एक बारकी आहे आणि ही एक मोठी आहे. बघा कसे डेंगा फुलवला नाही तो. मस्तपैकी मोठे मोठे खेकडे लागलेत. 25 एक ह्या 2 डब्यांमध्येच आपल्याला 10-12 मिळालेले आहेत. कडक अगदी बघा कसले खेकडे आहेत मोठे. आणि आता काही खेकड्यांमध्ये पोरं वगैरे नसतात, त्याच्यामुळे आता चवीला सुद्धा चांगलेच लागतात खेकडे. आणि थंडीसुद्धा, थोडंसं गारवासुद्धा आता पसरला आहे कोकणात. मस्तपैकी झणझणीत रस्सा होऊन जाईल. आता हा डबा फोडायला घेतला आहे. हे बघा हे बघा एक आला आहे खेकडा. बघा केवढा मोठा आहे मस्तपैकी. तुमच्याकडे अशाच पद्धतीने डब्यामध्ये कोंबडीची आतडी टाकून खेकडे पकडले जातात का, ते कमेंट करून नक्की सांगा. किंवा कोणती खेकडे पकडायची वेगळी पद्धत आहे तेही सांगा, आम्ही ती ट्राय करू. हे बघा एक केवढा खेकडा डब्यातून आता बाहेर येईल, बघा मग केवढा. हा बघा डेंगे बघा त्यांचे एक कसले कडक मोठे मोठे आहेत. तुटत सुद्धा नाही, ताकदीने तोडावे लागतात. हे बघा या डब्यात आपल्याला 2 भेटलेत, बघू शकता अजूनपर्यंत. हा तिसरा बाहेर आलाय.
हा बघा इकडे एक बाहेर पडलाय. हे बघा बोट पकडला आणि खेकड्या. बघा कसा छोटा आहे इकडे पळवतोय बघा कसा त्याच्या मागून मागून. बारके खेकडे खूप चपळ असतात. हे बघा आपल्याला 10 भेटले त्या एकाच डब्यात. अजून मला वाटतं 1-2 असतील. हा बघा हा लास्ट आहे असं मला वाटतं ह्या डब्यात. 14-15 आपल्याला ह्या एकाच डब्यात मिळालेत मित्रांनो खेकडे. हे बघा ह्या 2 टोपात बघा किती खेकडे मिळालेत. 35 एक खेकडा मिळाला आहे आपल्याला. नाही अजून एक होता मित्रांनो या डब्यात. हे बघा कसले मोठे मोठे खेकडे आहेत. जबरदस्त अगदी मस्तपैकी. बघा कसा बाहेर पडतो इकडे. तर मित्रांनो डब्यातले खेकडे आपले काढून झालेत. एवढे खेकडे मिळालेत. 35-40 खेकडे आपण पकडलेत. आता इकडे धुवून घेतोय जरा माती वगैरे लागली म्हणून. हे बघा आणि मस्तपैकी झणझणीत रस्सा दुपारी बनवतो. तुम्हालाही खेकडे खायला आवडतात का ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो 35-40 खेकडे मिळालेत. मस्तपैकी मोठे मोठे खेकडे आहेत. मस्तपैकी दुपारी आम्ही झणझणीत रस्सा बनवतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सपोर्टसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत.